धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये गटबाजी असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास येत आहे। आज विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा भाजपचेच व्यंकटराव गुंड यांच्या रूपामाता परिवाराने हा सत्कार ठेवलेला आहे आणि त्या सत्कारामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपचे आमदार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांची नावं नसल्यामुळे चर्चेला उधाण आलंय। माझ्याबरोबर व्यंकटराव गुंड आहेत। साहेब, आज कार्यक्रम ठेवलाय पण आमदाराचं नाव नाही आहे। नाही, भाजपमध्ये गटबाजी वगैरे असा काही विषय नाही आहे। राणा जगजितसिंह पाटील व अर्चना पाटील यांना जुन्या भाजपमधल्या ज्यांनी जनसंघापासून भाजपमध्ये काम केलंय, जनसंघापासून परिवाराशी जोडलेले आहेत, अशांना सुद्धा ते सोबत घेत नाहीत। अगदी नगर परिषदेचे नगरसेवकाची तिकीट वाटप असतील, जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे तिकीट देणं असेल, जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं स्वतःच्या जवळची माणसं भाजपमध्ये सक्रिय करणं, त्यांना जिल्हा परिषद सदस्य करणं, नगरपालिकेत सदस्य करणं। पण जुन्या माणसाला ज्यांच्या घरी 4-4 टर्म, माझ्या घरी 4 टर्म जिल्हा परिषद सदस्य आहे, आमच्या घरी सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं नाही। तसंच रामदास कोळगे म्हणून आहे, ज्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याला ज्यांनी पाडलं, अशांना सुद्धा जिल्हा परिषद तिकीट दिलं नाही। ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासूनच सुरू झालं हो, बिलकुल जिल्हा परिषदेच्या नगर परिषदे निवडणुकीपासूनच अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षांनी सांगितलं होतं की कुठल्याही आमदारांनी स्वतःच्या घरातल्या व्यक्तीला कुणालाही जिल्हा परिषद तिकीट देऊ नये किंवा त्याला पदाधिकारी करू नये। तरी पण स्वतःच्या पत्नीला पक्षाचा आदेश डावलून स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी जवळचे मर्जीतले जिल्हा परिषदेला तिकीट देऊन उभा केले आणि स्वतःच्या पत्नीला पक्षाचा आदेश डावलून जिल्हा परिषद अध्यक्ष केले। आणि ही मंडळी दोघंही हे पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालत नाहीत, नेहमी त्यांच्यावर अन्याय करतात। हे पक्षाच्या निदर्शनास आम्ही संघटितपणे आणून देणार आहोत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही आम्ही शिष्टमंडळासह जाऊन भेटणार आहोत। प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनाही आम्ही याबाबत प्रत्यक्ष भेट घेणार आहोत। पण मला काय म्हणायचं की ह्यामुळं तुमच्याच पक्षाचं नुकसान होणार आहे ना। गटबाजी म्हणजे आता जुनं भाजप आणि नवं भाजप जर म्हटलं तर आज ज्यांचा तुम्ही सत्कार ठेवला ते पण नवीनच आलेत ना भाजपमध्ये। नाही, पण त्यांची मानसिकता अशी नाही आहे। जे आता नवनिर्वाचित विधान परिषदेवर आमदार झालेत आदरणीय बसवराज पाटील, ते अगदी जुन्या नव्यांचा संगम घालून, जुन्या नव्यांना सोबत घेऊन, अगदी संयमानं सगळ्यांचं म्हणजे म्हणणं ऐकून हे अगदी सामंजस्यानं वागणारे एक नेतृत्व आहे। त्यामुळे त्यांचा सत्कार एक प्रचंड मताने निवडून आलेत, नुसतं ते प्रचंड मताने निवडून आलेत म्हणून आमदार झालेत म्हणून त्यांचा सत्कार नाही, का तर त्यांची संयमी वृत्ती, सगळ्यांना सोबत घेऊन जायची वृत्ती आहे, सगळ्यांना विचारात घ्यायची वृत्ती आहे। यांच्यामुळे मी त्यांचा सत्काराचं नियोजन आज केलेलं। त्या दिवशी गोरे आले होते मंत्री, त्या दिवशी तुम्ही पण नाही दिसले मी कार्यक्रम? त्या दिवशी बाहेरगावी संभाजीनगरला मी गेलो होतो, पण त्या दिवशीही अनिल काळे आमचे सहकारी, 1997 पासून अनिल काळे भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे, त्यांना सुद्धा एखाद्या मंत्र्याला भेटू न देणं ही मानसिकता, भाजप ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही कोणाची, हा अगदी जनसंघापासून तुम्ही आता भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहात। हो, आणि जनसंघापासून तुम्ही काम करता असं तुम्ही म्हणता? माझं घर, माझे थोरले भाऊ, अगदी भाजपची स्थापना झाली, उत्तमराव पाटील प्रदेशाध्यक्ष असताना माझे भाऊ तालुका अध्यक्ष होते आणि त्याच्या अगोदर जनसंघाची जी पंथी चिन्ह होतं त्यावेळेस म्हणजे 1978-79 पासून माझे भाऊ भाजपच्या या रूपामाता, भाजपच्या जनसंघाच्या या संघाच्या परिवारात राहिलेले आहेत। आता हे जिल्ह्यामध्ये आज तुमचा कार्यक्रम आहे, आज जिल्ह्यामध्ये जे तुमचे भाजपचे सगळे आहेत, म्हणजे जुने नवे, काय नव्यामध्ये पण काही चांगले असतील ना, म्हणजे म्हणजे ह्या सगळ्यांना आपण निमंत्रण दिलं आहे का कसं? मी अगदी आमदारांना निमंत्रण दिलं नाही, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला निमंत्रण दिलं नाही, हेतुपुरस्सररित्या निमंत्रण दिलं नाही, पण भाजपमधल्या सगळ्या नव्या जुन्या व्यक्तींना मी निमंत्रण दिलंय। अच्छा, हा, हे म्हणजे आता हे किती दिवस चालणार आहे असं काय वाटतं तुम्हाला? याच्यावर आमचा प्रदेश काय तर दखल घेईल। महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनाही हा विषय त्यांच्याही लक्षात आलेला आहे आणि जे पक्षादेश डावलून
स्वतःच्या बायकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले, त्याच्यावर निश्चितपणे भविष्यात त्यांना त्याचा परिणाम भोगावे लागतील हे मला निश्चितपणानं वाटतं. तर हे होते व्यंकटराव गुंड आणि यांनीच आज बसवराज पाटील आमदार जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा सत्कार ठेवलेला आला आहे. आणि त्या सत्काराच्या पत्रिकेमध्ये भाजप आमदार राणा जगदीश पाटील आणि त्यांची पत्नी अर्चना पाटील यांचं नाव नाही आहे. त्याच्यामुळे ही चर्चा जी आहे ती सगळी समोर आलेली आहे. मात्र व्यंकटराव गुंड यांचं म्हणणं असं आहे की हे सगळा जे प्रकार आहे हे आम्ही पक्षश्रेष्ठीच्या कानावरती घालणार आहोत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.